हेच की. इकडे नंबर्स मिळते. आहे खूप चार्जर. हेलो। 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 हेलो।
हॅलो हॅलो ಯಾರು ತೋರಿಸ್ತ ಈಗ ಬಂಗಾರ ಹಿಂಗ ಹಾಕ್ಯದ हॅलो ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಲ್ಲ फुलारी सर भी बॅकग्राऊंड आवाज आला तर सगळ्याला चालू करा त्यांना चालू करा की दिसत नाही ये हॅलो मोबाईल बघा दिसतं बघा ना हॅलो योगेश हॅलो इकडे तू. रांगोळी टेक्निक हॅलो जुन्या हा मॅडम आवाज यायला लागला स्टार्ट करा हा ऐकू येते का सगळ्यांना? हो हॅलो एव्हरीबडी. हाय हॅलो कुलारी सर. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्ते मॅडम. नमस्ते सर. दिसतंय का व्यवस्थित? हो मी आता स्टार्ट करालो मी 1 मिनिट जॉईन होतो. हा येस हा आणि ह्याच्या ओके ऑडिबल आहे, कानाला ऐकू येते? हो येस. बाकीचे स्टुडंट्स हॅलो ऑल स्टुडंट्स. सध्या 42 आहेत. हॅलो हॅलो हा बोला मॅडम स्टार्ट करा. ओके ओके मुलं आहेत का बघा जॉईन. ओके. 42 हॅलो नाव एव्हरीबडी प्लीज तुमचा बाकीचा जो ऑडिओ आहे तो अनम्यूट करा. ते ऐका सगळे. हॅलो ऑल स्टुडंट्स. हा ऐकू येते सगळ्यांना? सागर अरे स्टुडंट्स तुमचा ऑडिओ आहे तो अनम्यूट करा. बाकीचे आवाज नको आहेत आपल्याला. फक्त आता मी बोलते ते ऐका. ऐकू येते का सगळ्यांना? ओके नाउ लेट अस स्टार्ट. सो आपला ग्रुप सुरू झालेला आहे आणि साधारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती 106 पार्टिसिपेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये मी फुलारी सरांना आपल्या व्हाईस प्रिन्सिपल सरांना आमंत्रित करते आहे आणि हा आपला सायन्स ग्रुप वरचा पहिला कॉमन मोठा असा व्हिडिओ लेक्चर होत आहे. तर याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे बरं का. तर ह्याच्यात आपण सुरुवातीला हे ट्रायल लेक्चर म्हणून घेतो आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना काही सूचना आपण देणार आहेत. त्यानुसार त्यांचं रोजचं लेक्चरचं जे टायमिंग आहे किंवा काही विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आपण नंतर हे रेकॉर्डेड फॉर्मच परत पाठवणार आहेत म्हणजे त्यांना ते मिस होणार नाही ते लेक्चर असं. ठीक आहे एव्हरीबडी.
ओके. All students, please mute your microphone. Okay. Okay. Now, पहिल्यांदा मी 2 छोटे छोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे मी पूर्वी केले होते ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकणार आहे. आणि आपलं फिजिक्सचं जे लेक्चर चालू होत आहे ते स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय ह्या 15th चॅप्टर पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर ह्या 15 चॅप्टरला सुरुवात करताना आपण एवढं लक्षात घेऊ की मला खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की रुदरफोर्ड्स थिअरी मी जी सांगितली होती त्यांना कळली नाही. पण ह्या लेक्चर मध्ये ते जे 15 मिनिटाचं लेक्चर किंवा 12 मिनिटाचं लेक्चर होतं त्याच्यात आपल्याला फार छोटस ट्रायल मेथड वरती होतं आणि म्हणून मला फारसं डिटेल सांगता आलं नाही. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, डिफरंट थिअरीज रिगार्डिंग द नेचर ऑफ द ॲटम. आता अणू जो आपण तुम्ही त्याला अणूचा अभ्यास केलेला आहे सगळ्यांनी. गुंडू हे स्क्रीनवरून इकडे घ्यायचं आहे, घ्यायचं. स्क्रीन शेअरिंग. हाँ, okay. So, all of you are able to see how before first how the model of an atom looked like. Okay. तर सुरुवातीला जो डाल्टन नावाचा शास्त्रज्ञ होता त्यांनी हे असं मांडलं की सुरुवातीला जो अणू आहे तो कसा दिसायला पाहिजे. तर हे आता मोठं करून दाखवते मी तुम्हाला. त्या मॉडेलला त्यांनी नाव दिलं होतं प्लम पुडिंग मॉडेल. आणि ह्या मॉडेलमध्ये दिसतं आहे की एक गाभा आहे असा गोलाकार आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि हे असं स्कॅटर्ड आहे. आपल्याला जे 8वी 9वीला तुम्हाला इलेक्ट्रॉन ॲटमचं जे चित्र होतं त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं हे इलेक्ट्रॉनचं किंवा ह्याचं मॉडेल दिसतंय तुम्हाला. तो त्या मॉडेलला त्यांनी नाव दिलं, इट इज कॉल्ड ॲज ए प्लम पुडिंग मॉडेल. आणि त्याचे बेसिकली असे हे होते की द मॅटर इज मेड अप ऑफ इंडिस्ट्रक्टेबल पार्टिकल्स. आणि तो म्हणला की सगळ्या ज्या ॲटम्स आहेत सगळ्या ॲटम्स सगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स आहेत ते आयडेंटिकल आहेत म्हणजे सारखे आहेत. And he also said that atoms can combine with other atoms to form new substances. Now, this plum pudding model was also one of the foremost models proposed by Sir J.J. Thomson. And he also said that it somewhat looked like this. आता हे आपण सगळे खातो आहे सध्या काय ते वॉटरमेलन, कलिंगड. आणि कलिंगड सारखं ॲटम दिसत असलं पाहिजे असा पूर्वी त्यांचा विचार होता की ह्या ॲटम मध्ये किंवा ह्या गाभ्यामध्ये आपल्याला दिसत आहे. आय थिंक सम ऑफ पीपल आर जॉईनिंग. येस, वेलकम ऑल ऑफ देम. So this atom looked like somewhat plum pudding model आणि हे त्याचं वॉटरमेलन मॉडेल होतं. त्यांनी सांगितलं की त्या ॲटम मध्ये जे दिसणारे हे काळे काळे आहे ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ह्याच्या भोवती हा पूर्ण गाभा दिसतो. हा असा तुम्हाला ॲरो जसा फिरत आहे तर तो ॲरो हा तो गाभा जो आहे तो पॉझिटिव्ह चार्जेसचं क्लाउड आहे असं त्यांनी पुढे प्रपोज केलं. पण मग ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही सांगता आलं नाही, त्याचा ड्रॉबॅक होता. मग त्यांना सांगता आलं नाही की पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस जे एकमेकांना बॅलन्स करतात किंवा इक्विलिब्रियम मध्ये होल्ड करतात ते कशामुळे असेल. तर ते त्याच्यासाठी त्यांना काही लोक म्हणजे वेगळ्या थेरीजचं म्हणजे एक्सप्लेनेशन पाहिजे होतं आणि ते त्यांना पुढच्या थेरीमध्ये मिळालं आणि ती थेरी होती थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, तर त्या थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये आपण बघितल्याप्रमाणे हे प्लम पुडिंग किंवा वॉटरमेलन त्यांना सुद्धा हाऊ पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस होल्ड इच अदर हे सांगता आलं नाही. म्हणून सर अर्नेस्ट रुदरफोर्ड नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्यांचा एक मॉडेल पुढे प्रपोज केलं. परंतु हे कशावरनं त्यांनी प्रपोज केलं
तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट तयार केला. ओके, तर ह्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. इट इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. अँड हा जो एक्सपेरिमेंट डिझाईन केला होता तो ग्रीगर आणि मार्सडेन नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी. ग्रीगर आणि मार्सडेन नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी काय केलं बघा, स्क्रीनवरती मी हा ॲरो दाखवते तुम्हाला. तर ह्या लेड बॉक्स मध्ये या लेड बॉक्स मध्ये अल्फा पार्टिकलचा सोर्स घेतला. So, a Rutherford scattering experiment for those who have joined new, once again, welcome all of you. We are seeing Rutherford scattering experiment. Actually, it is Grieger-Marsden experiment. And in this experiment, there was a lead box. Within this lead box, there was a source of alpha particles. आणि ह्या अल्फा पार्टिकल्सला सरळ एका गोल्ड फॉइल वरती पडू दिलं. आता ह्या गोल्ड फॉइल वर पडल्यानंतर अल्फा पार्टिकल्सचं काय झालं, त्याचे काय कन्क्लुजन्स आले, त्याच्यावरून रुदरफोर्डनी सगळं पुढचा जो प्रस्तावित मॉडेल आहे त्याचा तो आणला पुढे. मग फक्त काय झालं असेल त्या एक्सपेरिमेंट मध्ये, दरवेळेस नवीन कोणीतरी जॉईन होतंय आणि आपल्याला त्यांना ऍडमिट करून घ्यावं लागतंय. सो थोडा थोडा इंटरफिरन्स येईल सुरुवातीला, बट नेक्स्ट टाइम आय होप ऑल ऑफ यू विल बी कमिंग ऑन टाइम and we won't get this disturbance anymore. Okay, so I welcome once again all the participants. Now, in this Krieger-Marsden experiment, or later on it was known as the Rutherford scattering experiment, you see that the source of alpha particles straightly coming and falling on the gold foil. आता या गोल्ड फॉइल वर पडल्यानंतर इथून काही पार्टिकल्स बघा असे सरळ बाहेर पडले. कुठं पडले ते, तर समोर एक स्क्रीन होता, हा असा गोलाकार स्क्रीन होता आणि त्याला झिंक सल्फाइड स्क्रीन वापरला होता. आणि ह्या झिंक सल्फाइड स्क्रीन वरती आपल्याला दिसतं की ह्या अल्फा पार्टिकल्स ज्या आलेल्या आहेत त्या अल्फा पार्टिकल्स इथं झिंक सल्फाइड स्क्रीन वर पडलेल्या आहेत. Now some of them went straight like this. Some of them were deflected by a certain angle. Some of them were deflected right back. Okay, पाठीमाग वळलेले आहेत. मग हे तीन जे कन्क्लुजन्स होते त्याच्यावरनं त्यांनी रुदरफोर्डनी असं अनुमान काढलं की आता कसं दिसत असेल ऍटम. आपण परत एकदा ते स्कीमॅटिक डायग्राम बघू. ओके, now see what happened to those alpha particles which were being scattered. आता काय झालं बघा, हे आपण असं म्हणू की हे जे येणारे अल्फा पार्टिकल्स आहेत त्यातला 80% भाग जो आहे हा सरळ गेलेला आहे. म्हणजे अल्फा पार्टिकल्स हे सगळं दिसतंय ना, हा गोल्ड ऍटम्स ऑफ गोल्ड फॉइल आहे. मी एरोवरनं दाखवते तुम्हाला. दीज आर दी ऍटम्स ऑफ द गोल्ड फॉइल. आणि ह्यातून इकडं येणारे अल्फा पार्टिकल्स आहेत ते सरळ जात आहेत पुढं. हा बघा, हा पण अल्फा पार्टिकल आलाय, हा गेलाय, हा सरळ पुढं त्या गोल्ड फॉइल मधनं बाहेर पडलेला. खालचा हा 3 नंबरचा, हा पहिला, हा दुसरा, ते बहुतांश म्हणजे 80% अल्फा पार्टिकल्स या गोल्ड फॉइल मधनं बाहेर पडलेले आहेत. आणि मग ह्या बाहेर पडण्यावरनं त्यांनी काय अनुमान काढलं असेल की जसं चाळणीमधून पीठ बाहेर पडतं, चाळणीच्या छिद्रातनं पीठ बाहेर पडतं, तसंच ह्या गोल्ड फॉइलच्या ऍटम्स मध्ये सुद्धा भरपूर रिकामी जागा असली पाहिजे. There must be a lot of empty space in these atoms so that you can see the alpha particles passing straight away through the atoms and not getting entangled within them. तर तिथं कुठेही अडकलेले नाहीत. These alpha particles are passing straight away through the gold atoms and falling on the zinc sulfide screen. You see that most of the alpha particles, look at this sentence, most of the alpha particles pass straight. Okay, now some of the alpha particles, they show a very small deflection ether. Then some of these alpha particles show a large deflection.
and some of the alpha particles get turned back. आता गेट टर्न बॅक म्हणजे ह्यांनी सांगितलं की अल्फा पार्टिकलचा चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि तो पाठीमागं आळलाय म्हणजे तो प्रत्याकर्षित झालाय, याचाच अर्थ या गोल्ड कॉइलच्या न्यूक्लियस मध्ये असं काहीतरी असलं पाहिजे की ते त्याला रिपेल करते, प्रत्याकर्षित करते. म्हणजेच त्यांनी अनुमान काढलं. पहिलं अनुमान काय होतं की these atoms are having a lot of empty space in them. Second, because some of the alpha particles are deflected back, there must be something positive inside the nucleus. There also, he said that some of the alpha particles suffer deflection. This is because of their interaction with the electrons in the atom. So there must be something like electrons also. आणि ह्यावरनं रुदरफोर्डनी त्याच्या काही बेसिक कन्क्लुजन्स काढल्या की there are electrons which are revolving around the nucleus in a circular manner. So this led to some of the important conclusions. Okay. He said that these electrons are in an accelerated motion. Accelerated म्हणजे तिथे त्वरण होतंय आणि सतत त्यांची दिशा बदलती आहे त्या इलेक्ट्रॉनची आणि ते फिरतायत आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला ह्या अल्फा पार्टिकल्स त्या इलेक्ट्रॉन्स मधून त्या गोल्ड कॉइल मधून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनशी धडकतायत त्यावेळेला त्यांचे इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं डिफ्लेक्शन होतं. हे लार्ज डिफ्लेक्शन आहे, हे स्मॉल डिफ्लेक्शन आहे. कशामुळे? तर हे अल्फा पार्टिकल्स त्या इलेक्ट्रॉनची त्यांची इंटरॅक्शन झाल्यामुळे. म्हणजे प्रामुख्याने 3 गोष्टी घडतात, 4 गोष्टी. एक, हे अल्फा पार्टिकल्स ह्या रिकाम्या स्पेस मधून बाहेर पडतात. सेकंड, ह्या अल्फा पार्टिकल्स काही पाठीमागे टर्न होत आहेत. तिसऱ्या, काही अल्फा पार्टिकल्सला स्मॉल डिफ्लेक्शन आहे, काही कमी अँगल मध्ये वळतायत आणि काही जास्त अँगल मध्ये वळतायत. आणि परत कोणीतरी आलेलं दिसतंय. परत जायचं होतं. मेन स्क्रीन परत. Now we are coming back to the main screen. ऑल पार्टिसिपंट्स, तुमचा व्हिडिओ बंद करा आता, कारण आपल्याला इथे डेटाचा प्रॉब्लेम येतोय, बँडविड्थ कमी पडते. मग तुमचा व्हिडिओ बंद करा आणि ऑडिओ चालू राहू दे. ओके, व्हिडिओ बंद करा, ऑडिओ चालू राहू दे. Now most of the participants they have muted their video. आपल्याला थोडा बँडचा प्रॉब्लेम येतोय. स्टुडंट्स, सचिन मेत्रे, फक्त फुलारी सरांचा चालू राहिला तरी चालेल. बाकी सगळे विद्यार्थी आपला व्हिडिओ स्टॉप करा, ऑडिओ चालू राहू दे.
ऑडिओ चालू राहू दे बाळांनो. सचिन मेत्रे ऑडिओ चालू राहू दे, व्हिडिओ म्यूट करा. सचिन मेत्रे. ओके, मोस्ट ऑफ यू हॅव डन इट. ओके ओके ओके, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं, रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, त्याची सेटिंग होती आणि त्याचे कन्क्लुजन्स होत्या त्या बघितल्या. मग ह्या कन्क्लुजन वरनं त्यांनी सांगितलं की ह्या गाभ्यामध्ये म्हणजे अणूच्या गाभ्यामध्ये काहीतरी असं असलं पाहिजे की इट अलाउज द अल्फा पार्टिकल्स टू पास थ्रू. जसं मी सांगितलं की चाळणीमधून पीठ पडतं, याचा अर्थ चाळणीला जी छिद्र आहेत त्या छिद्रातनं ती पीठ पडतं, तसं त्या गोल्ड फॉइल मधनं अल्फा पार्टिकल्स बाहेर पडले. ओके, आणि मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल जे सरळ गेले, काही डिफ्लेक्ट झाले, काही परत आले उलटे अगदी, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी काही मोठे असे इन्फरन्सेस काढले. ओके, तर ते सांगितले की जे अल्फा पार्टिकल्स पाठीमागं वळले तर त्यांचं एन्काउंटर किंवा त्यांची धडक एका मोठ्या पॉझिटिव्ह चार्जच्या अशा सेंटरला झाली असली पाहिजे, त्याच्यामुळे ते पाठीमागं प्रत्याकर्षित झाले असले पाहिजे. So from the fact that the extremely small number of alpha particles turned back while most others passed through undeflected, Rutherford said that the positively charged particles in the atom must be very small in size, and also it must contain most of the mass of the atom. From the experimental data, the size of these particles was found to be about 10 femtometer. म्हणजे ह्या पार्टिकलचा साईज किती होता, त्या ऍटमच्या साईज पेक्षाही 1,00,000 पटीने लहान. म्हणजे ऍटम आणि जो अल्फा पार्टिकल आहे किंवा आपण इलेक्ट्रॉन जर गृहीत धरला तर त्यांचा साईज यामध्ये 1,00,000 पटीचा फरक. आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे सेंटरला आहे त्याला आपण आता म्हणणार आहे न्यूक्लियस, केंद्रक, त्या ऍटमचा न्यूक्लियस. आणि संपूर्ण ऍटमचा जो पॉझिटिव्ह चार्ज असेल, संपूर्ण ऍटमचा, संपूर्ण अणूचा जो पॉझिटिव्ह चार्ज असेल, 99% चार्ज तो ह्या सगळ्या केंद्रकातच स्थिर आहे. मास ऑफ द ऍटम आणि चार्ज हा सगळ्या त्या केंद्रकात कॉन्सन्ट्रेटेड आहे, असं त्यांनी कन्क्लुजन काढलं. आणि मग यांचं मोशन कसं होत असेल, तर जसे ग्रह सूर्याभोवती फिरतात, ज्याला आपण म्हणतो द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन द सर्क्युलर ऑर्बिट्स, सिमिलर to the revolution of the planets around the sun in the solar system. So once again I see some people are waiting, I have to admit them again. Okay, Sakina Bagalkote and somebody else has joined at 5:28 p.m. all of you late comers, please come to the class early. तुम्हाला बसने यावं लागत नाही बाळांनो, आता घरच्या घरी क्लासला बसावं लागतं, तर तुम्ही ठीक 5 वाजता बसत जा. Okay, now all of you are expected to be on time every time I announce the meeting. Now so this model explains why no positively charged are emitted by atoms while negatively charged electrons can be emitted by the atoms. Okay, आता हे रुदरफोर्ड मॉडेलचे काही ड्रॉबॅक्स होते. काय ड्रॉबॅक? पहिला ड्रॉबॅक असा होता की रुदरफोर्डनी काय सांगितलं की जर त्या इलेक्ट्रॉनला किंवा जो ऍक्सिलरेटेड पार्टिकल तो सतत त्या केंद्रकाभोवती फिरत आहे, if it is in a rotational motion like this, I'll draw the figure and show you. So you can see on the screen here directly. हे जे दिसतंय आहे हा स्पायरल मोशन, की समजा तो इलेक्ट्रॉन असा हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती फिरणारा जो इलेक्ट्रॉन आहे असा गोलाकार, त्याची एनर्जी कमी कमी होत जाईल जर तो ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये असेल, आणि एनर्जी कमी कमी होत गेली तर तो शेवटी कुठे पडणार, येऊन न्यूक्लियस मध्ये पडणार. पण असं कधी घडत नाही. दिस वॉज नॉट हॅपनिंग, बट Rutherford that if the electron is having an accelerated motion it should fall into the nucleus, but it never happened so. Okay, then what happened? They couldn't give an explanation for this. They also said that there are some continuous spectra. Spectra म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादा इलेक्ट्रॉन
हा मोठ्या ऑर्बिट मधनं वरच्या ऑर्बिट मधून खालच्या ऑर्बिट मध्ये पडत असेल त्यावेळेला त्याची एनर्जी कमी होते आणि ती एक्स्ट्रा एनर्जी जी असते ती बाहेर फेकली जाते. त्याला आपण रेडिएशन म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला सगळीकडे मी परत एकदा रेडिएशन विषयी सांगणार आहे बोर्स पॉस्ट्युलेट्स मध्ये परत डिटेल मध्ये. तर त्या बोर्स पॉस्ट्युलेट मध्ये पहिल्या 3 पॉस्ट्युलेट मध्ये तिसरा पॉस्ट्युलेट ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स they undergo transition from the higher orbit to the lower orbit, we can observe that the extra energy is given out in the form of radiation. So these radiations आपण जर स्पेक्ट्रा कसा असतो तो बघितला तर परत एकदा मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते इथं. Let us see how the spectrum looks like. Let us go back to the screen and see how the spectra looks like. शेअर स्क्रीन करायचं का? मॅक्झिमाइज करायचं ना. ओके. Yes, we are going to find how the spectra looks now. हे जे डायग्राम दिसतंय तुम्हाला हा आहे एक हायड्रोजन स्पेक्ट्रम. ज्या वेळेला आपण इलेक्ट्रॉन्स एक्साइट होऊन यांना रेडिएशन देतात तेव्हा स्पेक्ट्रोमीटर आपल्या लॅब मध्ये स्पेक्ट्रोमीटर आहे बघा. त्या स्पेक्ट्रोमीटर मध्ये आम्ही माउंट करून ठेवलं तर मध्ये हे अशा स्पेक्ट्रल लाईन्स दिसतात. आणि मागच्या वर्षी लाईट मध्ये तुम्हाला झालं असेल की ह्या ज्या वेगवेगळ्या रंगाच्या दिसतात तुम्हाला इथे ऍक्च्युली तुम्हाला सगळे रंग दिसत नाहीयेत. बट ह्या ज्या कलर आहे बघा हे व्हायलेट कलर आहे, हा ग्रीन कलर आहे, हा ब्लू कलर दिसतो इथं. You can see the red color, you can see yellow color. So all these are spectral lines. Actually, these spectral lines or the colors are wavelengths. हे काय आहेत हे wavelengths आहेत. They are emerging from the radiation. इलेक्ट्रॉन जेव्हा जम्प करतो त्यावेळेला त्याच्या एक्स्ट्रा एनर्जी मधनं बाहेर पडणारे जे रेडिएशन आहे ते असं दिसतं काहीच. आणि परत एकदा थोडस डिटेल मध्ये आपण ह्या डायग्राम मध्ये बघू. हे बघा हा कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे. दिसतोय का तुम्हाला? सो दिस इज द स्पेक्ट्रम ऑफ white light. You can see the spectrum of white light, and above also there is a range of their wavelengths. You can see from 4000 angstrom we have this violet colored, blue colored shade. Then somewhere around 5000 angstrom we have the green color shade. 6000 angstrom yellow, orange, and dark red shade up to 7000 angstrom. So these are all the colors wherein every time I have to come take somebody who is waiting. This is a sort of disturbance, students. See, once again we go back to the spectrum. I hope all of you can see the spectrum on the screen. दिसतंय का सगळ्याला स्पेक्ट्रम स्क्रीन वरती? हा पहिला आहे व्हाईट लाईटचा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे पांढरा प्रकाश आपण प्रिझम वर पाडतो आणि त्या स्पेक्ट्रोमीटर मधनं तुम्हाला हे सगळा कंटिन्युअस स्पेक्ट्रम दिसतो. द सेकंड स्पेक्ट्रम वी सी हिअर. The second spectrum is the spectrum of sunlight with the main Fraunhofer lines. Now, Fraunhofer lines is a separate topic of discussion. Till then, you must understand that when we see
when we see the solar spectrum, we see all these colors in the spectrum ranging from violet to red. So what is the major difference between the spectrum of white light and the spectrum of sunlight here? Just as the white light comprises of all colors together, similarly we see the sunlight with all colors showing here, but in between you can see certain dark lines. Where this B, you have a dark line, it is not a black colored line. C, there also is a dark line. Then D1 and D2, we see two dark lines. Here also E, F and G. So the most important aspect of the solar spectrum is, if the white light spectrum shows you a continuous range of colors, continuous wavelengths from 4000 angstrom to 7000 angstrom, whereas the sunlight will also show you similar wavelengths, but in between it has certain dark lines, and these dark lines are not black colored lines, but they have been absorbed. त्या dark lines म्हणजे त्या कलरच्या wavelengths तिथं absent आहेत आणि म्हणून तिथं त्या कलरचं स्पेक्ट्रम दिसत नाहीये. दिसत नाही म्हणून ते डार्क दिसत आहेत. काळा रंग असा नाहीये. तुम्ही बघा, जर समजा एखाद्या अशी गजाची खिडकी असेल, त्यातला एखादा गज काढून टाकला तर जी पोकळी दिसते इथं ही आहे ती पोकळी आहे. फक्त आपल्याला इथं प्रकाशाच्या अभावामुळे तुम्हाला त्या डार्क लाईन्स दिसत आहेत. So this is the characteristic spectrum of sunlight. Okay, so I think most of you, once again I tell you to mute your video. तुमचा व्हिडिओ बंद करा. तुम्हाला स्पेक्ट्रम ब्रॉडबँड साठी प्रॉब्लेम येईल. व्हिडिओ बंद करा. सकीना व्हिडिओ बंद कर. सगुना सुरवसे व्हिडिओ बंद करा. सचिन मेत्रे, प्लीज ऑल ऑफ यू अनम्यूट युअर व्हिडिओज बंद करा तुमचे. तुम्हाला बँडचा प्रॉब्लेम येणार आहे इथे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द स्पेक्ट्रम. मग आता ह्या स्पेक्ट्रमचा आणि रुदरफोर्डच्या मॉडेलचा काय संबंध आहे, ह्याचा आणि याचा काय संबंध आहे? तर ह्या रुदरफोर्ड मॉडेलमध्ये त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इथून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स किंवा ह्या केंद्रकाभोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सतत तुम्हाला बाहेर असे स्पेक्ट्रम देतात, जे कंटिन्युअस असतात ते. पण असं क्वचित होतं, कारण त्या स्पेक्ट्रम मधनं काही आपल्याला डिस्क्रीट लाईन्स पण दिसायला लागतात. वन्स अगेन आपण आता ह्या स्पेक्ट्रमच्या खालच्या भागाकडे जाणार आहे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रम. यू कॅन सी इथं नाव काय दिलंय बघा, सोडियम स्पेक्ट्रम. इथं काय दिलेलं आहे, मर्क्युरी स्पेक्ट्रम. इथं काय नाव दिलं आहे, लिथियम स्पेक्ट्रम. इथं काय दिलेलं आहे, हेलियम स्पेक्ट्रम. आता ह्या सगळ्याचे स्पेक्ट्रम म्हणजे काय असतील, तर ज्या वेळेला ह्या गॅसेसला सोडियम इन अ गॅसियस स्टेट, मर्क्युरी इन अ गॅसियस स्टेट, lithium in a gaseous state, helium in a gaseous state, hydrogen in a gaseous state, all these elements when they are in a gaseous state, they excite their electrons. त्यांच्या इलेक्ट्रॉन्स ना भरपूर एनर्जी मिळते आणि ती परत काय जातात, हायर ऑर्बिट्स मधनं जातात. हायर ऑर्बिट्स मध्ये जाऊन फार काय थांबू शकत नाही, ते लगेच त्यांचं ट्रान्झिशन होत असतं लोअर ऑर्बिट्स मध्ये. म्हणजे तुम्हाला दिसतं की हा N1 आहे आणि हा N5 आहे. मी इथे डायग्राम काढून दाखवते. तर ज्या वेळेस N5 मधून तो N1 मध्ये पडत असेल त्यावेळेला आपल्याला इथं ट्रान्झिशन झालेलं दिसतं. आणि त्या ट्रान्झिशन म्हणजे ह्या स्पेक्ट्रल लाईन्स आपल्याला इथं अशा बाहेर पडलेल्या कॅरेक्टरिस्टिक लाईन्स दिसतात. म्हणजे जर आपल्याला ह्या दोन लाईन्स दिसल्या तर आपण ओळखायचं की तो स्पेक्ट्रम सोडियम नावाच्या मेटल मधनं बाहेर पडलेलं, सोडियमच्या गॅस मधनं बाहेर पडलं. जेव्हा असं दिसेल तेव्हा ओळखायचं की तो मर्क्युरीचा स्पेक्ट्रम आहे. असं दिसेल तेव्हा ओळखायचं की तो लिथियमचा स्पेक्ट्रम आहे. So this part of spectroscopy is interesting. It will tell you what amount of element is present in that particular mixture or that compound or the atmosphere of the sun and so on. So रुदरफोर्डला मग हे एक्सप्लेन करता आलं नाही की असं का दिसत असेल, हे असं डिस्क्रीट लाईन्स का दिसतात ऍक्च्युअली कंटिन्युअस दिसायच्या ऐवजी. दीज वर सर्टन डिस्क्रिपन्सीज. आणि मग काय झालं की ह्या डिस्क्रिपन्सीज त्यांच्या स्टुडंटनी बाहेर काढल्या आणि त्या बोर्स मॉडेल म्हणून आपण त्याच्याकडे आता बघत आहोत. ओके, लेट अस गो बॅक टू आवर स्क्रीन.
Just the screen. Let us go back to our screen. Okay. So all of you have seen how the spectrum looks like. Basically स्पेक्ट्रम म्हणजे काय तर ज्यावेळी इलेक्ट्रॉन एक्साइट होत असतो आणि परत ग्राउंड लेवलला येत असतो त्यावेळेला त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे जे कलर किंवा ज्या लाईन दिसतात त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. आता ह्या स्पेक्ट्रम मध्ये की somebody is telling here Mustafa, who is that Mustafa is using a vulgar language, त्याला मी ग्रुप मधून काढून टाकेन. चुब्बे वगैरे असली भाषा बोलायची नाही. Okay. If you like it, you can type your messages here. Okay. There is an option here also. So I think 43 participants are there and all of them have a chance to answer here, type here, because I have unmuted at the end of the lecture. I will one by one unmute you and ask you or solve your questions also. So this was all regarding the structure of the atom and different theories. The main part of the theory is there, which is called as Bohr's postulates, and त्याचा video मी group वरती टाकत आहे. So this was just a trial lecture and certain 2-3 points which were covered this in today's lecture. I think the time allotted to this meeting, it's about 5:42 p.m. and it's about to close now. So let us join again. I'll put you on the WhatsApp group and one by one I will unmute you. Now this is Rutuja More. Yes, Rutuja. Hello. Rutuja, you can unmute yourself. Fulari सरांकडे. Hello, Rutuja. Hello. हे घाल. अनम्यूट कर. तुझं काही ऐकू येत नाही. हॅलो. 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 सगळ्याला अनम्यूट कर. हॅलो. हा. हॅलो ऋतुजा. हॅलो. सगुणा. फुलारी सर कुठे आहे? हॅलो सर. हेलो फुलारी सर. तेरे 350 तेरे 200 हॅलो. ओके. नाउ देयर वॉज अ लॉट ऑफ कन्फ्युजन. सगळ्याचे माईक एकदमच चालू झाले त्याच्यामुळे सगळ्याच्या आवाजाचं प्रॉब्लेम यायला लागला. सो वन बाय वन आय विल बी टॉकिंग विथ यू. नाउ फर्स्ट
हेलो सर, गुड्डू है ना, अनम्यूट करे. चेअरमन बसले, साहेब बसले. हॅलो, हॅलो. अरे स्क्रीन कुठे गेला? मी काही करत नाही. स्क्रीन ऑन स्क्रीन. हॅलो. सरांना घे, अनम्यूट कर. हा मॅडम हा सर, नमस्कार. नमस्ते. साहेब आले म्हणून साहेबांना सहज दाखवलं मी हो आपलं हो व्हिडिओ हो. कॉन्फरन्स लेक्चर कसं ओके चालतं. ओके तुम्हाला ओके. माझं ऐकू येतो का मॅडम? हा सर, हा, मला साहेबांना वेलकम करा. हो, वेलकम वेलकम साहेब. हा, आपले साहेब आलेले. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. कसे आहेत साहेब तुम्ही? व्यवस्थित आहेत का? हॅलो. हा, हो, व्यवस्थित आहे, व्यवस्थित. ओके हा, व्यवस्थित आहे मॅडम, व्यवस्थित. ओके. हाऊ मेनी स्टुडंट्स आर पार्टिसिपेटेड मॅडम? सर आता किती मुलं येतात सध्या? आता सध्या 49 जणांची 49. कनेक्टिव्हिटी आली. 49. व्हेरी गुड. ऍक्च्युली 106 जण आहेत आपल्याला. इथं खाली स्क्रीनवर दिसतंय 42 पार्टिसिपंट्स. त्यात तुम्ही एक आहेत, म्हणजे 41. हो हो. त्यातले काही जण परत